is equal to Okay, divided by is equal to. Okay. याच्यामध्ये आता एक सिंपल गोष्ट सांगतो की तुम्ही काल काही जणांचं बघितलं की आपण अँड एकच कंडिशन देतात. तर याचा सिंटॅक्स असा आयडेंटिफाय करा की फर्स्ट थिंग आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत. एक स्टेटमेंट एक ए आणि स्टेटमेंट बी. सो फर्स्ट थिंग दोन स्टेटमेंट लागणार आहेत. दोन स्टेटमेंट कसे लागणार आहेत? हं, इथे ट्रू आणि फॉल्स. बरोबर आहे? आता इथे काय आहे? इथे एक स्टेटमेंट आहे त्याचं ट्रू आलंय. करेक्ट? सर इथे स्क्रीन शेअर नाहीये. सर स्क्रीन दिसत सॉरी, नाही. माय बॅड, माय बॅड. स्क्रीन दिसते? आता इथे इथे बघा हे एक स्टेटमेंट झालं असं मी म्हणू शकतो. ए इक्वल टू बी. आपण दोन व्हॅल्यूज कंपेअर करतोय. दॅट इज अ वन स्टेटमेंट. इज दिस करेक्ट? इथपर्यंत क्लिअर आहे? येस. हं? आता हे एक स्टेटमेंट झालं आणि आता जेव्हा आपण अँड, ऑर वगैरे करतो, तेव्हा आपल्या लॉजिकल ऑपरेशनमध्ये दोन स्टेटमेंट रिक्वायर्ड आहेत. कशासाठी? अँड आणि ऑर साठी. नॉट साठी आपल्याला एकच स्टेटमेंट पाहिजे. आता आपण काय केलं इथे? प्रिंट एक्स इक्वल टू वाय आणि एक्स लेस देन वाय. हे दोन स्टेटमेंट आहेत. हे आपण दोन स्टेटमेंटचं अँड ऑपरेशन केलंय. येस सर. बरोबर आहे ना? येस Yes. सर. हं? आपण दोन स्टेटमेंटचं अँड ऑपरेशन केलंय. राईट? सो नाऊ टेल मी, आता नॉट साठी पण आपण हे असं केलंय. आता सपोज मला नॉट साठी मल्टिपल स्टेटमेंट वापरायचे असेल तर मी इथे नॉट वापरू शकतो का? येस, तुम्ही इथे नाही नॉट सर. वापरू शकता. येस, वापरू शकतो आपण. बट त्यासाठी तर काय करावं लागेल? आपल्याला थोडंसं वर्क करावं लागेल. आपण त्याला कसं ट्विक कसं करायचं बघूयात. आपण काय करूया, एक व्हेरिएबल घेऊयात. मी हेच एक्झाम्पल कॉपी करतो. आता आपण काय ए इक्वल टू नॉट बी. आपण काय केलं? प्रिंट केले. प्रिंट बी इक्वल टू नॉट सी. सी इक्वल टू एफ इक्वल टू. आता मला सांगा, मी काय केलंय? जे आपण प्रिंट करत होतो ते मी आपण व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर केली आहे मी. Yes. बरोबर आहे? सो नाउ लेट मी डू वन थिंग. आता मी जे प्रिंट केलं तर मला काय ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. करेक्ट? आर वी क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. याच्यात काही डाऊट कोणाला? No. प्रतीक्षा, सोनाली, निशांत, एनीवन? No, नाही? sir. ओके, नाही. नो. सो आता मी काय करतो, या ब्रॅकेटच्या आधी नॉट देतो. आता काय होईल? हे चलेल का फाटेल? हा, थोडासा विचार करा.
चेंज होतील सर आन्सर. ओके, मी थोडंसं आणखीन एकदा हे करतो, ट्विक करतो तुमच्यासाठी. आता हे 2 एक्झाम्पल बघा. आता मला सांगा काय आहे? हे वर्क होईल? येस सर. होईल. होईल? सॉरी, मी हे प्रिंट नाही केलं. आलं? आता बघा, सेम याच्या अपोजिट आलं. इथे ट्रू आलं, इथे फॉल्स आलं, इथे फॉल्स आलं, तिथे खाली ट्रू आले. 2 फॉल्स, 2 ट्रू, 3 ट्रू, 3 फॉल्स आलेत. आता याचं मीनिंग काय? आपण मल्टीलाईन स्टेटमेंट बघितलंय? येस, नो? आपण मल्टीलाईन स्टेटमेंट बघितले? हा, बोला काहीतरी. स्टेटमेंट्स बघितले का आपण? मल्टीलाईन स्टेटमेंट्स बघितले? त्यामध्ये काय आहे? ब्रॅकेट्स आहेत? येस. सो मग असं बोला काहीतरी. मला सांगा, एक सिंपल सांगतो मी प्रश्न. समजते का नाही समजते? बिकॉज मला तुमचा रिस्पॉन्स खूप झिरो येते. आज मला तुमचा काहीच रिस्पॉन्स नाहीये. लेट्स स्टार्ट. आलोक, इंद्रजित, मृणाल. Yes, सर, sir, डे बिफोर समजते. yesterday चे म्हणताय ना सर? हा, स्टेटमेंट अँड हा, और नॉटचे. येस. ठीक आहे. निशांत, समजते? प्रतीक्षा, समाधान? समजते. मग बोला काहीतरी. मी काहीतरी विचारते, तुम्ही सगळे गप्प बसतात. समजते सर. आता स्टेटमेंट काय केलंय? आता हे जे ब्रॅकेट घेतलंय मी, हे बघ, हे एक्स लेस देन वाय, वाय लेस देन एक्स, त्याला मी काय केलं? ब्रॅकेटमध्ये टाकले. आणि ब्रॅकेटमध्ये टाकून हे एक स्टेटमेंट झाले. याचा आउटपुट मला काय आले? ट्रू आले. आणि ट्रूच्या नंतर मी त्याला नॉट केलंय. माझं आन्सर काय आलं? फॉल्स आलं. सपोज मी जे ब्रेसेस काढतो, तर हे वर्क होते का? आपण बघूया. तर आता काय आले? ट्रू आले. ओके, सो म्हणजे याने नॉटने का बघा काय केलंय? नॉटने एक्स लेस देन वाय याला हे केले, फॉल्स केले. आणि ओके, आपण आणखीन एक उदाहरण बघू. आता 1 लाईन कंडिशन इज ट्रू अँड 1 कंडिशन इज फॉल्स, करेक्ट? याचा आन्सर काय आला? फॉल्स आले. म्हणजे याचा ऍक्च्युअल आन्सर ट्रू आहे, बरोबर आहे? तर एक्स ग्रेटर देन वाय, आता परत मी याचा ब्रॅकेट यूज करतो. मी जे रन केलं, तर काय आलं मला? ट्रू आलं, बरोबर आहे? अर्लियर काय होतं? फॉल्स होतं. याच्या आधी फॉल्स होतं ब्रॅकेट रिमूव्ह करण्याच्या आधी. येस. Yes. तर आता सिंपल गोष्ट आहे. जेव्हा मी ब्रॅकेट यूज करतो, तेव्हा तो पूर्ण याला त्याची कंडिशन चेक करतो. आणि जेव्हा मी ब्रॅकेट रिमूव्ह केले, त्यानं फक्त एक्स ग्रेटर दॅन वाय ची कंडिशन चेंज केली. एक्स ग्रेटर दॅन वाय काय आहे? व्हॉट इज एक्स ग्रेटर दॅन वाय? हा, बोला. ट्रू आहे का False. फॉल्स आहे? फॉल्स. False. आपण False. सिंपल बोला ना, फॉल्स आहे. त्याने काय केलं? फॉल्सला ट्रू केलं. ट्रू और ट्रू, एक्स ग्रेटर दॅन वाय. आता मी काय करतो? यालाच आपण खालचे एक्झाम्पल बघितले की एक्स लेस देन वाय ट्रू होतं आणि वाय ग्रेटर दॅन एक्स फॉल्स, सॉरी, ट्रू होतं. तर मी याला काय करतो? एक आधीचं पहिलं ट्रू करतो आणि हे करू आपण. एक्स लेस देन वाय आणि एक्स ग्रेटर दॅन वाय. तर आता पहिलं ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे. याची व्हॅल्यू ट्रू यायला पाहिजे. Yes, sir. मी ते रन करतो. बघा, प्रिंट ई ट्रू झालं, बरोबर आहे? आता मी काय करतो? इथे नॉट टाकतोय.
नॉट टाकल्यावर काय होईल, एक्स लेस दॅन वाय ची व्हॅल्यू काय येईल, फॉल्स येईल. आणि हे तर आपलं फॉल्सच आहे, बरोबर आहे. जसं तसंच राहिलं. एक्स ग्रेटर दॅन वाय इज अ फॉल्स. तर मी हे फॉल्स और फॉल्स येईल, तर माझी व्हॅल्यू येईल फॉल्स. इथे आय नो दिस इज कन्फ्युजिंग. कारण का, कारण तुम्ही स्टेटमेंट्स क्लिअर वाचले नाहीत. आणि हे असंच कंटिन्यू होणार आहे. तुम्ही जर बेसिक्स गोष्टी क्लिअर नाही केल्या, तुम्हाला पुढे जाऊन अडचण येणार आहे. सो बी प्रिपेअर्ड. आतापासूनच एक्स्ट्रा टाइम द्या. हे करा. हे ब्रॅकेट आणि विदाउट ब्रॅकेटचा डिफरन्स कळाला. येस सर. फोकस ऑन द स्टेटमेंट. आयडेंटिफाय व्हॉट इज स्टेटमेंट, किती स्टेटमेंट देतो आपण, काय नाही. त्याच्यावरती बघा. नॉटचं मिनिंग कळाला. येस सर. फक्त इंग्रजीतच बोलतोय, बाकीचे काय नाही बोलत आहे. येस येस सर. सर. हा ओके. आणखीन कोणाला डाऊट होता डिव्हिजन मध्ये? मला येस सोनाली, बोला काय डाऊट आहे. डाऊट एकच आहे सर, की मला हे कळत नाही की भाज्य कोणतं होतं आणि भाज्य कोणतं होतं. म्हणजे जे आपलं पहिलं आउटपुट आलं ना, तर ते स्टोर होतं, मला ते कळालं. मग आपण जेव्हा परत सेकंड टाइम डिव्हिजन करतो, तेव्हा आपण सपोज ए आणि बी आपण 2 व्हेरिएबल घेतले, त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्या. नंतर मी ए डिव्हायडेड बाय इज इक्वल टू बी केलंय, आणि सेकंड आपण परत बी डिव्हायडेड बाय इज इक्वल टू ए केलंय. तर मग जे मला आपलं स्क्रीनवरती एक्झाम्पल दाखवाल, कुठे आहे ते, हे वाला? ठीक आहे, हा चालेल. घेऊन चालेल चालेल, हे पण चालेल. हा. तर मग आता तर सपोज याच्यामध्ये मला एकच कन्फ्युजन होतं, ए डिव्हायडेड बाय बी कधी होतं आणि बी डिव्हायडेड बाय ए कधी होतं, हेच कळत नाही मला. लेफ्ट साइड राईट साइड माहिती आहे? हा, माहिती आहे. ज्या काही आपल्या ऑपरेटरच्या लेफ्ट साइडला आहे, तिथं ए इक्वल टू ए डिवायडेड बाय बी होतं. ओके. हा हा, करेक्ट आहे. इथे मी लिहिले नाही, कमेंट मध्ये लिहिले नाही, ए इक्वल टू ए डिवायडेड बाय 3. ए मॉड्युलस इक्वल टू बी, त्याचं एक्सपान्शन काय आहे, ए इक्वल टू ए मॉड्युलस बी. ठीक आहे. ओके. आता इथे बघा बी स्टार ए आहे. तर याचं काय होईल एक्सपेन्शन, बी इक्वल टू बी स्टार ए. इज दिस करेक्ट? हा, करेक्ट. तुमची लेफ्ट साइड आणि राईट साइड बघायची आपल्याला कधी पण. हे बघा, इक्वल टू कुठे आहे, बीच्या आधी, बीच्या नंतर आहे. दॅट मीन्स काय करायचं आपल्याला, बी इक्वल टू करायचंय. त्याच्यानंतर बी स्टार आहे, तर बी करा, स्टार करा, त्याच्यानंतर काय लास्टला एंडिंगला ए. असं सेम फ्लोर डिव्हिजन मध्ये पण तसंच आहे. ए फ्लोर डिव्हिजन इक्वल टू बी. फर्स्ट थिंग ए इक्वल टू, त्याच्यानंतर ए फ्लोर डिव्हिजन बी. सोनाली क्लिअर? येस सर. आणखीन काही डाऊट याच्यात? नो. आपण प्रत्येक ठिकाणी कमेंट डाऊन करून लिहिलेलं आहे. जेव्हा पण तुम्हाला डाऊट असेल तेव्हा प्रिंट करून बघायचं की हे असं आहे का. आणि बेस्ट एक्झाम्पल तर हे ऑपरेटर तुम्ही हे डिझाईन करून बघा. इथे सगळं लिहिलेलं आहे. कधी काय एक्स इक्वल टू प्लस 3, एक्स इक्वल टू एक्स मॉड 3 आहे. करेक्ट? येस. आणि गाईज फोकस ऑन स्टेटमेंट. तुमचे स्टेटमेंट्स खूप वीक आहेत, तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल स्टेटमेंट वरती द्या. आणि हे ऑपरेटरचं तुम्ही कराच करा. लॉजिक असेल. आयडेंटिटी आणि मेंबरशिप आपण हे लिस्ट आणि टपल्स बघायला सुरुवात केल्यावर बघूयात. चालेल? ओके. ठीक आहे. नाव लेट्स मूव्ह हेड. आजचा नेक्स्ट टॉपिक घेऊयात आपण, फ्लो कंट्रोल. ओके. फ्लो कंट्रोल टॉपिक आहे. काय मिनिंग आहे फ्लो कंट्रोलचा, काय असेल मिनिंग, तुम्हाला काय वाटतंय? हा, बोला. काय वाटतंय फ्लो कंट्रोल काय असेल? हॅलो सर. हा, बोला. आपण जो काही कोड रन करणार आहे ना, तो हम्म. जिथपर्यंत रन होतोय हा, हा. तिथपर्यंतच तो कोड, त्याला काय बोलतात की तिथपर्यंतच तो फ्लो असेल. त्याच्या पुढचा जर तो एरर असेल ना, तर तो हम्म. एरर दाखवेल.
तर त्यालाच ते कंट्रोल फ्लो बोलतात. ओके. आणखी काही? एनीवन वुड लाईक टू ऍड समथिंग? फ्लो म्हणजे काय सांगा? तर फ्लो म्हणजे जसं की आपल्याला एखादी कंडिशन द्यायची नाही का, त्या प्रोग्रामचं जे कंट्रोल फ्लो आहे त्याची कंडिशन घ्यायला पाहिजे. जसं की for loop आहे, निशांत तुमचा आवाज खूप कमी येतो. नेटवर्क प्रॉब्लेम. हा बोला. हा म्हणलं जसं की प्रोग्राममध्ये आपलं जे फ्लो असतो कोडचा, की एखादी कंडिशन दिली समथिंग, नंतर त्याचा ते कंडिशन पर्यंतच तो प्रोग्राम रन होणार, त्याला कंट्रोल ऑफ फ्लो. अच्छा, ठीक आहे. आणखी? एनीवन? एखादं स्टेटमेंट क्लिअर करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जायचंय, पण नंतर गेल्यानंतर काय घडल्यानंतर मला जर पुढं काय करायचं असेल, तर ते नंतर डिफाईन करायसाठी जो पहिला फ्लो असतो तो जिथं स्टॉप होईल, त्याच्यानंतर मग पुढं काय घडेल त्याच्यानंतर आपण करू शकतोय. पण जे एंडला जाऊपर्यंत मध्ये जे स्टेटमेंट राहील, जिथे स्टॉप करायला लागेल, तो म्हणजे फ्लो कंट्रोल असेल. ओके. फ्लो कंट्रोल म्हणजे काय, की आपल्या प्रोग्राममध्ये आपण काय एक्झिक्यूट करतो? स्टेटमेंट्स आहेत, सिंगल लाईन स्टेटमेंट, मल्टी लाईन स्टेटमेंट, बरोबर आहे? हं. तर आपल्या स्टेटमेंटमध्ये काय आहेत, की आपण जे काही प्रोग्राम लिहितो त्याचे स्टेटमेंटचा फ्लो एक रन टाइम मध्ये आपण डिसाईड करतो. कशामध्ये डिसाईड करतो? रन टाइम मध्ये डिसाईड करतो. आता जे मीनिंग काय, पहिला एक सर्वात पहिली गोष्ट सांगा. आर यू क्लिअर अबाउट स्टेटमेंट्स? येस सर. एव्हरीवन? Yes. If you are not clear about statements, then flow control will be useless for you. तुम्ही फ्लो कंट्रोलला समजू शकणार नाही. ठीक आहे. जरी कोणाला माहित नाही, आय नो की थोडीफार तरी आयडिया आहे फ्लो कंट्रोलची, म्हणजे स्टेटमेंटची. पण रिव्हिजन करा ज्यांना माहित नसेल त्यांना. आता फ्लो कंट्रोल म्हणजे काय आपण बघूयात. फ्लो कंट्रोल डिस्क्राइब द ऑर्डर इन विच स्टेटमेंट विल बी एक्झिक्युटेड ऍट अ रन टाइम. आता हे काय करतं, रन टाइम डिसाईड करतं की कुठलं काय घ्यायचंय. बरोबर आहे? रन टाइम म्हणजे काय? जेव्हा प्रोग्राम रन होतो तेव्हा. तर प्रोग्रामच्या आधीच डिफाईन करता का प्रोग्राम? नाही. तो कोण डिफाईन करतं? आपण डिफाईन करतो की हे असं झाल्याच्या नंतर हे झालं पाहिजे, ते झाल्याच्या नंतर हे झालं पाहिजे. हे याचा आपण फ्लो डिफाईन करणार. ओके. आणि कम्प्युटर काय करणार? तो फ्लो एक्झिक्यूट काय करणार? रन टाइम मध्ये एक्झिक्यूट करणार. ओके, मी अजून एकदा रिपीट करतो. फ्लो कंट्रोल डिस्क्राइब द ऑर्डर फॉर विच स्टेटमेंट विल बी एक्झिक्युटेड ऍट अ रन टाइम. म्हणजे आपल्या स्टेटमेंटची ऑर्डर डिसाईड करतं, की आधी कुठला स्टेटमेंट जाऊ द्यायचा, नंतर कुठला स्टेटमेंट जाऊ द्यायचा. ओके. सो नाव त्याच्यातला आपण 3 याचे डिफरंट पार्ट आहेत. कंडिशनल स्टेटमेंट, ट्रान्सफर स्टेटमेंट अँड इंटरॅक्टिव्ह स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट जे आहे हे कंडिशन्स देतात. ट्रान्सफर स्टेटमेंट जे आहेत तर आपण ट्रान्सफर करू शकतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आणि इटरेटिव्ह स्टेटमेंट जे आहेत ते आहेत फॉर आणि व्हाईल लूप. तर आपण या स्टेटमेंट बघणार आहोत इटरेटिव्ह स्टेटमेंट आणि कंडिशनल स्टेटमेंट. दॅट इज अ फॉर लूप, व्हाईल लूप अँड इफ एल्स कंडिशन्स. सो नाव आता ट्रान्सफर कंडिशन स्टेटमेंट कधी बघायचे आपण? ट्रान्सफर स्टेटमेंट काय? ब्रेक, कंटिन्यू, पास. ते आपण बघणार एखादं फंक्शन झाल्याच्या नंतर, आपले डेटा टाईप झाल्याच्या नंतर. ओके, इथपर्यंत काही डाऊट? नो सर. आता मी सांगतो की व्हॉट इज कंट्रोल फ्लो आपण बघितला. की वी कॅन डिसाइड द ऑर्डर ऑफ अवर स्टेटमेंट. व्हाय डू वी नीड द फ्लो कंट्रोल? बरोबर आहे? क्वेश्चन्स बरोबर आहे? व्हाय डू वी नीड अ फ्लो कंट्रोल? आता एक सिंपल गोष्ट आहे.
मी एक गोष्ट सांगतो. आता क्लासमध्ये मार्क वाईज सेग्रिगेशन करायचंय, की टॉपरला पहिल्या बेंचवर बसायचे, सेकंडला दुसऱ्या बेंचवर बसायचे, थर्डला तिसऱ्या बेंचवर बसायचे. तर मला सांगा, तुम्ही कसं आयडेंटिफाय कराल कोण टॉपर आहे, कोण नाहीये? हाऊ कॅन आयडेंटिफाय? त्याच्या पर्सेंटेज वरून. त्याच्या पर्सेंटेजवरून. जर त्याचे पर्सेंटेज 90च्या वरती असतील, तर मी त्यांना सेग्रेगेट करणार. 90 मध्ये पण बघणार की 2 लोकं असतील, तर अगेन 95चा ब्रेक लावणार. बरोबर आहे? येस तर सर. मला सांगा, हे जे मी जर तर जे बोलतोय, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इफ कंडिशनल आहे. नाही, वी जर ही तर नव्हती जे आता बोलतोय, वरतून बसून ते. तर त्याला काय बोलतात? इफ बोलतात. जर म्हणजे इफ, तर एल्स. तर हे जर तरच्या गोष्टी ज्या आहेत, की if you are above 90%, then you are a topper. If above there are more than one people above 90%, then again we need segregation. If else 95%. तर हे झालं if else कंडिशन. आता मला सांगा, तुम्हाला जर सिरियल वाईज जायचंय, क्लासमध्ये अटेंडन्स घ्यायची आहे, तुमचे स्कूल्समध्ये तुमचे नंबर्स वाईज अटेंडन्स व्हायचे, बरोबर आहे? Am I right? येस. बरोबर आहे? येस नो? आपण काय करतो? 1, 2, 3, 4, 5 असे फ्लो वाईज जातात. करेक्ट? तर त्याला आपण त्या फ्लोला आपण म्हणतो फॉर लूप आणि व्हाईल लूप. आता फॉर लूप आणि व्हाईल लूप कधी यूज करतात? जेव्हा आपण सिरियली, सिक्वेन्शियली एक्झिक्युशन करतो तेव्हा. ओके? त्यासाठी आहे आपला फॉर लूप आणि व्हाईल लूप. आता आपण बघूयात फॉर लूप कडे जम्प करायचं. व्हायची डेफिनेशन कळाली. व्हाय डू वी नीड इट? त्याचे इन डिटेल टेक्निकल आन्सर तुम्हाला जसं आपण पुढे गो थ्रू करू, तसं तुम्हाला कळेल. बट एक जनरलाइज आयडिया कळाली, की व्हाय डू वी नीड लूप्स? येस. फ्लो कंट्रोल. येस. बरोबर आहे ना? येस सर. ठीक आहे. आणि हे ब्रेक कंटिन्यू त्याचं पण एक उदाहरण देतो मी. एक बेस्ट एक्झाम्पल आहे. सगळ्यांनी कुठली ना कुठली तरी वेबसाईट ऍक्सेस केली आहे युजिंग युजर नेम अँड पासवर्ड. येस. बरोबर आहे? तर मला सांगा, तुमचा जर पासवर्ड चुकीचा असेल तर काय करता? इनकरेक्ट पासवर्ड म्हणून मेसेज देतात. इनकरेक्ट पासवर्ड म्हणून मेसेज देतो. बरोबर आहे? हम्म. म्हणजे तुम्ही परत युजर नेम पासवर्ड ठिकाणी येता. येस सर. ओके. म्हणजे तुम्ही जर परत दुसऱ्यांदा चुकलं तुमचं तर काय होतं? फॉरगेट पासवर्ड. हा? पासवर्डचं परत ऑप्शन. पासवर्ड म्हणजे यू आर अगेन बॅक टू पवेलियन. हम्म. बरोबर आहे? सपोज तुम्ही तिसऱ्या लॉग इन मध्ये अटेम्प्ट लॉग इन झालात, तर काय होतं? तुम्ही त्या वेबसाईटला ऍक्सेस करता. बरोबर आहे? येस नो? येस. म्हणजे तुम्ही पुढे जाता. ठीक आहे. आता मला हा 2 फ्लो झाले. तुम्ही एक चुकीचं टाकलं तर पाठीमागे येतात, बरोबर टाकलं तर पुढे जातात. करेक्ट? Yes. हां. सो नाऊ आता मला सांगा, तुमचा पासवर्ड जर एक्सपायर झाला, तर एक नवीन फ्लो क्रिएट होतो. तुम्ही नवीन डायरेक्शनमध्ये जाता पासवर्ड रिसेटच्या. येस सर. येस. राइट? तर ते आहे ब्रेक कंटिन्यू पासमध्ये. त्याचे एक्झाम्पल आपण पुढे बघूयात. तर आता आपण स्टार्ट करूयात फॉर लूपला. सो गाईज लेट्स फोकस ऑन द फॉर लूप. व्हॉट इज फॉर लूप? फॉर लूप काय आहे? फॉर लूप काय म्हणते? इंग्लिशमध्ये आपण वाचूया याला. It is it is used when we know the iteration range that it starts and ends. Now, what is iteration? Again, it is an English word. What is iteration? स्टेटमेंट. Sorry?
मे बी स्टेटमेंट्स इटरेशन म्हणजे किती इटरेट. नाही नाही, इटरेशन म्हणजे स्टेटमेंट नाही. इटरेशन म्हणजे रिपिटेशन. इटरेशन म्हणजे काय? तुम्ही किती वेळा रिपीट करताय. आता हे फॉर लूप कशासाठी सांगितलं मी? तुमच्याकडे वर्गात 10 लोक आहेत. 10 लोकांना तुम्हाला चॉकलेट्स द्यायचे आहेत. तर इन दॅट केस यू कॅन यूज फॉर लूप. रोल नंबर 1 ला मी चॉकलेट दिलं, रोल नंबर 2 ला दिलं, रोल नंबर 3 ला दिलं, रोल नंबर 5 ला दिलं. तर तेव्हा आपण हे ते इटरेशन करू शकतो. तर इटरेशन म्हणजे काय? आपण एखादं आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट 10 वेळा रन करणे किंवा रिपीट रन करणे, त्याला आपण इटरेशन म्हणतो. आर वी क्लिअर अबाउट इटरेशन? येस. नाव इथे बघा, इथे आपल्याकडे आहेत स्टेटमेंट, इटरेशन आणि फॉर लूप. तर फॉर लूप काहीतरी नवीन आलाय. ठीक आहे, दॅट्स कम्प्लिटली अग्री. आता आपण जे काही एक्झाम्पल बघितलं चॉकलेट वाटायचं, ते आपल्याला करायचंय युजिंग फॉर लूप मध्ये. नाव याचं सिंटॅक्स काय आहे? फॉर व्हेरिएबल इन. इन हे आपण कुठं बघितलंय? इन इज माय कीवर्ड. कीवर्ड. हा? येस. फॉर ऑल्सो इज अ कीवर्ड. येस येस. सर. त्याच्यानंतर रेंज नावाचं फंक्शन आहे. इथे जर बघाल तुम्ही, इथे रेंज आहे आणि व्हॅल्यू आहे आणि कोलन स्टेटमेंट. आता स्टेटमेंट म्हणजे काय? आता मला सांगा, मला आपण आतापर्यंत कुठलंही एक स्टेटमेंट सांगा मला. हा बोला. मला कुठलंही एक स्टेटमेंट सांगा. आलोक, सोनाली, प्रतीक्षा, इंद्रजित. हा बोला. एक स्टेटमेंट सांगा मला कुठलं पण. प्रतीक्षा, रामकिशन, समाधान, सोनाली. सर असाइनमेंट स्टेटमेंट. असाइनमेंट स्टेटमेंट. ओके. मृणाल, आलोक, निशांत. काहीच नाही येत असेल ना, सरळ नाही म्हणा. आपण त्याच्यात जाऊ, काहीतरी उपाय काढू. पण शांत बसण्यावर काहीच उपाय नाहीये. निशांत, माहिती आहे स्टेटमेंट एखादा आपलं? मृणाल. हो सर, स्टेटमेंट म्हणजे कोड, जसं की नाही का, आता हा. आपण फॉर लूप घेतला, फॉर लूप नंतर समोर आपल्याला काय करायचं नाही का फॉर लूप मध्ये, जसं की चलो फॉर लूप नाही, मी आधीच बोलतोय. आधी आपण एखादं स्टेटमेंट बघितलंय का? एखादं एक्झाम्पल द्या मला स्टेटमेंट. सर कोड कोड आपण स्टेटमेंट सांगा, मग सांगा ना, कुठलं तरी काहीतरी सांगा ना. एक्झाम्पल द्या मला, स्टेटमेंटचं एक्झाम्पल द्या. दिस क्वेश्चन इज फॉर एव्हरीवन. आपण दोन्ही व्हेरिएबल घेऊन असाइन करतो ते. सपोज आपण प्रिंट माय नेम इज सोनाली हे लिहितोय, तर ते एक स्टेटमेंट. दॅट्स अ करेक्ट आन्सर, सोनाली. स्टेटमेंट म्हणजे काय? आपण निशांत, हॅलो निशांत, हॅलो. हा तुमच्या आन्सर मधला आणि सोनालीच्या आन्सर मधला डिफरन्स कळाला तुम्हाला? हा येस सर. काय डिफरन्स होता? हा सर, मी बोललो होतो नाही का, कोड पण आपलं प्रिंट हे पण एक स्टेटमेंट आहे. आपण ओके. तुम्ही काय सांगितलं? जनरलाइज सांगितलं. की 2 व्हेरिएबल घेतले, आपण त्याला व्हॅल्यू असाइन केली, ते स्टेटमेंट जनरली सांगितलं. आणि मी काय क्वेश्चन विचारला होता? मला एखादं स्टेटमेंटचं एक्झाम्पल द्या. बरोबर आहे? एक्झाम्पल म्हणजे काय? समथिंग दॅट इज वर्किंग, नॉट अ जनरलाइज. एक्झाम्पल मीन्स स्पेसिफिक. तर सोनाली काय सांगितलं? की प्रिंट माय नेम इज सोनाली. हे एक स्टेटमेंट झालं. येस. बरोबर आहे? त्याच्यात एक एक्झाम्पल सेट झाला. त्याच्यात आपण काय प्रिंट करणार आहे, काय नाही. आणि तुमचं स्टेटमेंट पण बरोबर आहे, मी चुकीचं आहे म्हणत नाही. बट तुमचं स्टेटमेंट काय होतं? की 2 आपण व्हेरिएबल डिफाईन करतो. त्याच्यामध्ये काही ते कंप्लीट स्टेटमेंट झालं का? जोपर्यंत त्याची व्हॅल्यू देत नाहीत तोपर्यंत?
गाईज सर एव्हरीवन ना असं बोला. सांगत होतो सर की नाही का तो आपण जसे व्हेरिएबल डिक्लेअर करून खाली जे प्रिंट करतो आपण त्या प्रिंटला Yes. स्टेटमेंट म्हणत असं म्हणणं होतं माझं. नाही नाही, तुझं मी तुला म्हणत नाही की तू चुकीचा आहेस, तू बरोबर आहेस. बट आता आपल्याला थोडासा अप्रोच चेंज करावा लागेल अंडरस्टँडिंग बद्दल, टॉकिंग बद्दल. मी डे 1 ला बोललो होतो की इफ यू आर वर्किंग इन इफ यू आर प्लॅनिंग टू जॉईन IT कंपनी देन यू हॅव टू थिंक लाईक IT पीपल. बरोबर आहे. सो तो पॉइंट होता माझा की थोडस आपल्या चेंजिंग मध्ये, वर्डिंग मध्ये ऍडिशनल थोडस चेंज करायला स्टार्ट करा. इंग्लिश ऍड करा. ओके. सो गाईज, आणि फॉर एव्हरीवन प्लीज गो थ्रू स्टेटमेंट. व्हॉट इज स्टेटमेंट? तुमचे बेसिक्स खूप कच्चं आहे आणि आत्ताच ही गोष्ट नकोय. हे बघा, कोड तुम्हाला आपल्या चेहऱ्यासमोर दिसला, आपल्याला वाटते बरोबर आहे, बरोबर आहे, हा ठीक आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. बट जोपर्यंत जेव्हा तुम्हाला डिबग करावं लागते, म्हणजे काही कोडमध्ये काही चेंजेस करावे लागतात, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी समजत नाहीत. काय म्हणतोय मी? व्हेन यू आर, तुमच्या समोर कोड आहे तुम्हाला समजेल, पण जेव्हा तुम्ही स्वतः कोड लिहाल तेव्हा तुम्हाला गोष्टी समजत नाहीत, जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. हे बघा, मी सिंपल म्हणतो, तुम्हाला कोड थिअरी नाही आली जर चालते, कोड नाही चालते, पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. स्टेटमेंट म्हणजे काय, फॉर लूप म्हणजे काय, कंपॅरिझन ऑपरेटर म्हणजे काय, ऑपरेटर मध्ये आपण किती स्टेटमेंट कम्पेअर करतो, काय नाही. ओके, लेट्स गो टू द रेंज फंक्शन. आता फॉर लूप बघितला, या डायग्राम कडे आपण येऊयात. फॉर लूप कसं होतं? फॉर व्हेरिएबल, फॉर इच आयटम इन अ सिक्वेन्स. इच आयटम म्हणजे काय? तुमचा सिक्वेन्स म्हणजे काय? सिक्वेन्स सांगितलं आपण 1 to 10, 10 to 20, these are my sequence. For each item in a sequence, least item, last item reach. म्हणजे आपण शेवटच्या आयटम कडे गेलोत का? यस, तर तो लूप एक्झिट करतो. नाही तर बॉडी ऑफ अ फॉर लूप म्हणजे काय? जे आपण स्टेटमेंट देतो ते आहे बॉडी मध्ये येतं. हा फॉर लूपचा क्लिअर झाला थोडासा. इथे फॉर लूप काय चेक करतो? कधी एक्झिट होतो फॉर लूप? जेव्हा शेवटच्या आयटम्स वरला आपण रीच केल्याच्या नंतर. करेक्ट आहे? येस. तेव्हा आपला फॉर लूप एक्झिट होतो. आणि त्याच्या नाही ते काय होतं? जो काही फॉर लूप मध्ये स्टेटमेंट्स आहेत ते आपण रन करूयात. ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये आणखी एक नवीन गोष्ट बघितली, रेंज. रेंज, मला जस्ट 2 मिनिट द्या, मी आलोच. आय विल बॅक. हॅलो हॅलो. हा सर. चल बॅक. तर आपण रेंज फंक्शन बघूयात. रेंज फंक्शन काय आहे आपल्याकडे? We can generate a sequence of number using range function. Range 10 will generate numbers from 0 to 9. काय म्हणते? रेंज फंक्शन आपण काय करू शकतो? एक सिक्वेन्स क्रिएट करू शकतो. यस नो? येस. आता ऍज ऑफ नाउ आपल्याला फक्त याच्यावर फोकस करायचं आहे, पहिल्याच लाईन वरती. सपोज मी 15 दिलं फॉर आय इन रेंज ऑफ 15, तर मला कुठून कुठेपर्यंत नंबर भेटतील? 0 to 14. बरोबर आहे. इथे काय सांगितलंय? इफ वी जनरेट नंबर्स फ्रॉम 0 to 9, देन 10 नंबर्स. बरोबर आहे. 0 to 9 10 नंबर्स आहेत. ऑलवेज रिमेंबर, पायथॉन मध्ये किंवा कुठल्याही प्रोग्राम मध्ये जे काही स्टार्ट होते ते 0 पासून स्टार्ट होते. आर वी क्लिअर? यस. पण सर लास्टचा नंबर घेत नसतं ना, 0 to 9 म्हणजे 0 to 8 पर्यंतच येणार ना? नाही ना मित्र, आपण रेंज 10 घेतली ना. हा हो.
रेंज 10 घेतले. विल जनरेट अ नंबर फ्रॉम 0 to 9. ओके ओके. विल जनरेट फ्रॉम 0 to 9. त्याच्यानंतर काय, वी कॅन ऑल्सो डिफाईन स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप साईज. आता स्टेप साईज म्हणजे काय, की आपण 0, 1, 2, 3, 4 असं एक एक स्टेप साईजने पुढे जातो. त्याला जे आपण एक एकने आपण पुढे जातो त्याला आपण स्टेप साईज म्हणतो, की आपण एकने पुढे जातोय. स्टेप साईज क्लिअर आहे. Yes. आपण एक्झाम्पल बघूयात त्याचं, नो डाऊट. बट सपोज मी 10 घेतलं, 0, 1, 2, 3, माझी बाय डिफॉल्ट स्टेप साईज काय झाली? 10. नाही 10 नाही रामकृष्ण, 0, 1, 2. आपण काय करतो, वी आर मुव्हिंग अहेड विथ अ 1 स्टेप, 1 पॉइंट, राईट. 0 आणि 1 मध्ये किती डिफरन्स आहे? 1 चा आहे. 1. सो दॅट्स माय स्टेप साईज. ठीक आहे, खालच्या गोष्टी आपण नको बघूयात. खालच्या गोष्टी आपण बघूयात कधी, जेव्हा आपल्याकडे इटरेशन ऍडव्हान्स पार्टर मध्ये. तुम्हाला ऑलवेज सांगतोय की ही जी गोष्ट आहे ना, ऍटलिस्ट तुम्हाला हे तरी गोष्टी क्लिअर पाहिजेत. बाकीच्या गोष्टी कळायच्या नंतर आपण ह्या गोष्टी करू. आता मी हे का नाही घेत, आता हे इटरेटर आहे, गेट आयटम ऑपरेशन आहे, ह्या गोष्टी आपल्याला पुढे शिकणार आहोत तेव्हा आपण या डिफाईन करू. चलो मला सांगा, आता सिंपल फॉर रेंजचा सिंटॅक्स आहे. फॉर आय इज माय व्हेरिएबल इन अ रेंज फंक्शन n. इथं आपण काय घेतलंय, एक स्टेटमेंट प्रिंट घेतले. तुम्ही तर इथं प्रिंट घ्यावं असं काय इम्पॉर्टंट आहे का? प्रिंट घ्यावं असं काही इम्पॉर्टंट आहे का? नाहीये, राईट. नाही. आपण इथे कुठलंही स्टेटमेंट घेऊ शकतो. चला हे झाला फंक्शन. तर आता मी काय करतो, रेंज बघूयात आपण. जेव्हा बघा कुठली पण काही नवीन गोष्ट येते ना, त्याला ट्राय करा की आपण त्याला प्रिंट करू शकतो का, तर ती तुम्हाला गोष्ट अंडरस्टँड होईल. आता मी काय करतो, प्रिंट रेंज 10 घेतलं. फर्स्ट प्रोग्राम इट विल टेक अ लिटल बिट टाइम. मला काय आलं, रेंज 0,10. बरोबर आहे. येस नो. Yes. मी या रेंजला काय करतो, मॉडिफाय करतो. प्रिंट रेंज 5,10 आले माझ्याकडे, रेंज 5,10. आता जस्ट बघा, मी काय करतो, फॉर आय इन रेंज ऑफ 10 प्रिंट आय. तर माझ्याकडे बघा, फॉर आय इन रेंज ऑफ 10 आहे. हे माझा फॉर लूप झाला आणि हे माझं स्टेटमेंट झालं. मी जे हे रन केलं तर काय होईल आपल्या डेफिनेशन नुसार. इथे बघा, हा आपला फॉर लूप आहे, फॉर आय इन रेंज ऑफ 10. आता इथे लूप जे आहे 10 वाला, तर याची आपली व्हॅल्यू काय होईल, 0 to 9, म्हणजे 10 वेळा आपला रिपीट होणार आहे. 10 वेळा रिपीट होणार. येस. Yes, sir. आता रिपीट होणार ते कसं करणार, तर आपल्या ह्याची आय ची व्हॅल्यू जी आहे, ती आय ची व्हॅल्यू चेंज होणार. आपली आय ची व्हॅल्यू काय आली बघा, मी फक्त प्रिंट आय केले, बरोबर आहे. 10 वेळा प्रिंट झाले, प्रिंट आय विथ डिफरंट व्हॅल्यू. आर वी क्लिअर? इथपर्यंत कोणाला Yes, काही sir. डाऊट? नो सर. प्रतीक्षा? No. नो. समाधान? नो सर. नो. ठीक आहे. तर आता माझं फॉर लूप काय करतोय, फॉर आय. आता मला याचं दुसरं आन्सर सांगाल? आता बघा, आता इथे तुमचं आपण डिफाईन करू की याचं लॉजिक काय येतंय. याचं आउटपुट मला सांगा काय येईल. सर 1 to 9 एक मिनिट निशान एक मिनिट होल्ड. मला व्हॉट्सअप वरती मेसेज कराल, मी तुम्हाला हाय करतो व्हॉट्सअपला. मला एव्हरीवन सेंड मी अ मेसेज. मी आता टीम्स वरती व्हॉट्सअप वरती हाय केलंय. तुमचं आउटपुट मला
व्हॉट्सअप वरती सांगा पर्सनली. ज्याचं आन्सर आलंय ते सांगतो बरोबर आहे का नाहीये. ग्रुपमध्ये नका टाकू निशांत. मी ग्रुपमध्ये टाईप करत असाल तर. ओके, काय वाटतंय तुम्हाला आता? तुम्ही परत वरचं एक्झाम्पल देतो. फॉर आय इन अ रेंज ऑफ 10 प्रिंट आय. हे प्रिंट 10 वेळा प्रिंट झाले. येस नो? येस. हा, तर हे प्रिंट पण 10 वेळा प्रिंट होईल. सो व्हॉट्स डिफरन्स बिटवीन धिस अँड धिस? काय फरक आहे? स्ट्रिंग यूज केले ना सर. स्ट्रिंग यूज केले. इंद्रजित आपण स्ट्रिंग शिकलोत. नाही सर. सर एंड घेतलंय ह्यांना. हा हा, ठीक आहे निशांत, तुमचं आन्सर बरोबर आलंय. हा, तुम्ही जे मला पाठवलं ते आन्सर बरोबर आहे. ओके, निशांतचा आन्सर बरोबर. आणखी कोणाचा आन्सर बरोबर आहे का? रामकिशनने दुसरा नंबर. ओके, रामकिशन ने तुमचा आन्सर एकदा फिर से रीराइट करो. दॅट इज नॉट करेक्ट. तर फक्त दोघांचे आन्सर आले मला. चलो, अलगला प्रॉब्लेम आहे. मृणाल, प्रतीक्षा, समाधान, सोनाली, सर वो यशस्वी. 0 to 9 तक प्रिंट होगा और लास्ट में एंड होगा ना सर? ओके, समाधान, सर सोनाली, यशस्वी, प्रतीक्षा, निशांत, निशांत झाले. मृणाल, इंद्रजित, गाईज असं नका करू, असं नका करू. यशस्वी, काय इश्यू आहे? ओके ओके, दोघा तिघांचे आन्सर आले मला. सर इश्यू काही नाहीये. मी टाईप करत होती. पुन्हा एक्सप्लेन हा. करायचं म्हणून थोडा टाइम लागला. ओके, अरे नाही नाही, पूर्ण एक्सप्लेन आहे फक्त. यशस्वी चालेल. ओके, यशस्वीचं पण आन्सर बरोबर आहे. त्याच्यानंतर इंद्रजीतचं आन्सर चुकीचं आहे. चलो, 2-3 आन्सर बरोबर आले, एक रॉंग आले. हा, अजून कोणी? ओके, कोण राहिले आता सांगा मला. ओके, सोनालीचं पण आन्सर करेक्ट आहे. कोण? 1 2 3 4 आन्सर करेक्ट आहेत, एक चुकीचं आहे. फक्त 5च लोकांनी रिप्लाय दिला. बाकीचे कोण कोण पेंडिंग आहे आता? 10 जण, 9 जण आहोत आपण क्लासमध्ये. प्रतीक्षा, तुम्ही दिलेत आन्सर? आय थिंक मला वाटतं प्रतीक्षा राहिले. मृणालचं पण माझं एक राहिलं. ओके, मृणाल, तुमचं आन्सर नाही, चुकीचं आहे. इंद्रजित, आन्सरला काही रिराईट करायचंय? येस सर. हा, करा मग. ओके, हा,
नाव आन्सर इज करेक्ट इंद्रजित. ठीक आहे, तर आपण रन करूयात. मृणाल मला सांगा, एक मिनिट. 0 to 10. ओके मृणाल, इथे 10 कसं येईल? वरती आपल्याला 10 आलंय का? नो सर. नो. तर बघा, फर्स्ट पहिले काय रेंज आहे, राईट? पहिले डिफाईन करा रेंज आहे तर काय येईल? 0 to 9. दॅट्स इट. 0 to 9. त्याच्या पुढे जाणार नाही, त्याच्या अलीकडे जाणार नाही. आता ना मी काय केलंय, प्रिंट मध्ये एंड स्टेटमेंट ऍड केलाय. काय केलंय मी? एंड स्टेटमेंट ऍड केलाय. आता हे एंड स्टेटमेंट काय करणार? आपल्याकडे काय केलं, प्रिंट 10 वेळा रन झालंय, तर त्याने प्रत्येक वेळेस नेक्स्ट लाईन प्रिंट केली आहे आणि आपण एंड इक्वल टू बी फक्त स्पेस दिलाय. तर माझ्याकडे स्पेस सेपरेटेड व्हॅल्यूज येतील, बरोबर आहे? 0, 1, 2, 3, 9. I know most of the people are correct, but few people are went wrong. याचं मी सांगतो की आपलं काय चुकलंय. ज्यांचं चुकलंय त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी प्रिंट स्टेटमेंटची प्रॅक्टिस केली आहे का? आन्सर जर यस असेल तर समथिंग इज रॉंग फ्रॉम माय साइड. आन्सर जर नो असेल तर आपल्या ऍज अ स्टुडंट म्हणून आपल्याला काहीतरी चेंजेस करावे लागतील. दिस इज फॉर एव्हरीवन. मी क्वेश्चन काय विचारला की मी प्रॅक्टिस केली आहे का? त्याचा आन्सर जर यस असेल आणि तरी तुम्हाला हे याचं आन्सर नाही आलं, दॅट मीन्स मी चुकीचं आहे, मी काहीतरी चुकलोय. ऍज अ रुरल इनटेक काहीतरी कमी पडतंय. सपोज दुसरं आन्सर झालं की मी प्रॅक्टिस नाही केली आहे, दॅट मीन्स यू नीड टू पिकअप द पेस. तुम्हाला पेस पिकअप करायचं, स्टडी करायचे. ओके, नाव मला रेंज, आता हे जे सेकंड फंक्शन आहे हे आहे रेंज साठी, रेंज फंक्शन अंडरस्टँड करण्यासाठी. नाव टेल मी इथे काय येईल आन्सर? आता एव्हरीवन सांगा, आता नो नीड टू टाईप. सर हॉरिझॉन्टली 5 to 9 पर्यंत. हॉरिझॉन्टली 5 to 9. समाधान? तर 0 to 4 पर्यंत येईल, त्याच्यानंतर 0 to 9 येईल. ओके, रॉंग. आय विल टेल यू व्हाय. ओके, कोणी आहे? प्रतीक्षा, मृणाल, रामकिशन, समाधान, सोनाली. एनीवन वुड लाईक टू आन्सर? येईल आणि स्पेस येईल आतमध्ये. येस. 5, सॉरी काय म्हणलं, परत बोला. 5 to 9 आणि त्या सगळ्या डिजिट मध्ये येस, स्पेस. स्पेस येईल. येस, दॅट्स करेक्ट. हे बघा, जेव्हा म्हणतो की याचा आउटपुट काय येईल, फर्स्ट फोकस ऑन द रेंज. आता आपण रेंज फंक्शन मध्ये मी बघितलं, जेव्हा whenever we use for I in range of n, it always starts with the 0. काय होते हे? It always starts with the 0. आता हे आपण 5 to 10 घेतलं इथं, आपण इथे रेंज 5 to 10 आहे. दॅट मीन्स याची व्हॅल्यू 5, 6, 7, 8, 9 राहणार आहे. 10 कधीच प्रिंट होणार नाही तुमचं. इथे जी आपण तुम्ही व्हॅल्यू देणार ना इथे n ची, ती कधीच प्रिंट होणार नाही. त्यासाठी आपलं हे तुम्ही लिहिले फॉर आय इन रेंज ऑफ स्टार्ट कॉमा एंड. ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला आलं नाही, डोंट गेट नर्वस. दॅट्स एक्सपेक्टेड की तुम्हाला याचा आन्सर येऊ नये. तर त्यासाठी मी खाली लिहिले स्टार्ट आणि एंड. काय लिहिले आपण? स्टार्ट आणि एंड. तर आता मला सांगा याचा आउटपुट काय येईल? 1.5. हा बोला. 1 to 5. 1 to 5. ओके, करेक्ट आहे. इंद्रजित काही इश्यू, डाऊट याच्यात? मृणाल काही डाऊट? नाही. 1 to 5 काय ते? नो सर. नो. आपण मी प्रिंट करू 1 to 5. आता 1 to 5 काय आलंय? इथे माझी रेंज काय आहे? 1 to 6 आहे. दॅट इज माय रेंज विल स्टार्ट फ्रॉम 1 and end before 6 minus 1. Always remember n minus 1 is a formula. n minus 1 फॉर्म्युला म्हणजे काय? फॉर I in a range of 1, 6 असेल तर 6 minus 1 काय आहे? 5.
तर माझी रेंज असेल 1 to 5. आता इथे व्हर्टिकली का आले? बिकॉज मी प्रिंटला जसं तसं प्रिंट केलंय. बरोबर आहे? सेम आता मला एक्झाम्पल सांगा. मृणाल, इथे काय येईल आन्सर? 1 to 8 numbers येईल सर. That's correct answer. 1 to 8 number. So now I can say, can I say we are clear about the range function? की आपल्याला किती इटरेशन करायचे त्याच्याबद्दल क्लिअर आहे मी? बरोबर आहे? Clear. ओके. सो नाव हे झालं. आता आपण काय बघितलं आतापर्यंत? फक्त रेंज बघितलं. आता फंक्शन मध्ये आपण ऍडव्हान्स थोडस एक लेवल पुढे जाऊयात. व्हाय आय नीड टू डू प्रिंट? ओके. व्हाय आय नीड टू प्रिंट ओनली आय? सो आता मला सांगा, माझ्याकडे मी काय केले, फॉर आय इन अ रेंज ऑफ 0, दॅट इज 0 to 4, 0 1 2 3 4. आय ची व्हॅल्यू काय असणार आहे? व्हॅरीज फ्रॉम 0 to 0 to 4. सो नाव आता मला सांगा, आत्ता काय आउटपुट येईल? दिस इज द रिअल चॅलेंज. थिंक करा, थोडासा वेळ द्या आणि मला अगेन, तुम्ही जर कॉन्फिडंट असाल की हा सर मला आन्सर माहिती आहे, तर हात जस्ट रेज युअर हँड. मी तुम्हाला हे क्वेश्चन अंडरस्टँड करण्यासाठी 4 मिनिटे देतो. 8:30 झाले. 8:34 पर्यंत मला आन्सर सांगा, किंवा तुम्हाला आन्सर माहित असेल तर हात वर करा. ओके. इंद्रजित आणि रामकिशनला आन्सर माहिती आहे. तर इंद्रजित आणि रामकिशन, मला फक्त आन्सर मला मेसेज कराल? येस सर. येस. ओके. आणखी कोणाला आन्सर माहिती आहे? ओके. विचार करा, काही हरकत नाही. लेट मी म्यूट मायसेल्फ. सर सेकंड प्रिंट म्हणलं 1 आहे ना, ते 1 आहे का आहे? 1. प्रतीक्षा, सर आज आपण एकही आन्सर दिलं नाही. प्लस सिम्बॉल आल्याने मी थोडी कन्फ्यूज आहे. प्लस सिम्बॉल काय करतो? ऍडिशन. मग ऍडिशन होईल त्याची. प्रिंट मध्ये आपण ऍडिशन केली आहे.
हो केली. मग ऍडिशन करा. रामकिशनचं आन्सर थोडस रॉन्ग है, पर ठीक है. अप्रोच सही है रामकिशन, आपका अप्रोच थोड़ा सा सही है, बट आंसर थोड़ा सा गलत है. Sir, I have also message. सॉरी, I have also message to. Indrajit, let me check. Yes, I don't want to fall in a single line. No. So, at least I'm happy that you understand the for loop, understand how this for loop works. Okay. I know that the functionality will not be 100% correct, but that is completely agree. Okay. तर मी आता हे रन करतो प्रोग्राम आणि नंतर एक्सप्लेन करतो. कोणी समजलं का मला? चला एक क्वेश्चन सगळ्यांना विचारतो. एंड ऑफ अ फॉर लूप हे किती वेळा प्रिंट होईल? प्रतीक्षा? 3 टाइम. 3 टाइम. ओके. निशांत? हाँ सर. मग किती वेळा प्रिंट होईल? 2 टाइप होगा. 4 टाइम होगा. ओके. 1 टाइम होईल सर. यशस्वी का कहना है कि 1 टाइम होगा. ओके. आलोक, मृणाल, निशांत, समाधान? 2 टाइम. 2 टाइम्स नहीं, 1 टाइम होगा. ओके. तो लेट्स सी, देखते हैं. तो अभी देखो ऑब्जर्वेशन, व्हाई आई सेड ऑब्जर्वेशन. यशस्वी 1 टाइम का? सर ते लूपच्या बाहेर निघाला, मीन्स फॉर लूपच्या लूपच्या बाहेर. बाहेर निघालं, बरोबर आहे. अभी नाउ व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग हिअर, आय एम एक्सपेक्टिंग युअर ऑब्झर्वेशन. आता बघा, आपण जे काही फॉर लूप घेतलाय, तर फॉर लूपच्या आत जे आपण घेतले ते इथून सुरू झाले. पहिले 2 आपण स्पेस दिलाय. येस नो? येस. आणि इथे बघा, इथे हा जो प्रिंट आहे याची अलाइन आहे का? लाईन मध्ये लाईन आहे का याच्या? नो, इट इज नॉट अलाइन विथ द फॉर लूप. फॉर लूप माझा एफ फॉर लूप इथे सुरू झालाय. फॉर लूपच्या आतनं जेवढं काही आहे, दिस इज माय बॉडी. दिस इज नॉट अ फॉर लूप, दिस इज अ नॉर्मल स्टेटमेंट इन अ पायथॉन. अग्री एव्हरीवन? आर एव्हरीबडी अग्रीज? हे जे माझं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे का? मी हे 3 स्टेटमेंट जे आहे फॉर लूपच्या आतमध्ये टाकले. व्हॉट इज मिनिंग ऑफ आतमध्ये? आपण प्रत्येक गोष्टीचा सिंटॅक्स बघितलाय. फॉर लूपचा सिंटॅक्स काय? फॉर लूप कोलन, कोलनच्या नंतर जेव्हा मी इथे करतो तिथे मला स्पेस आलाय बाय डिफॉल्ट. इथे आणखी एकदा रन करून बघतो, तुम्हाला सांगतो लिहिल्यावर. फॉर आय इन अ रेंज ऑफ 10 कोलन करतो आणि मी इथं एंटर करतोय. काय करतोय? आय एम पुटिंग इंटर. इंटर केल्याच्या नंतर सांगा मला इथे काय आले? इथे 2 स्पेस सोडून ऑलरेडी इथे कर्सर आलाय. हे आले पायथॉन मुळे. पायथॉन मध्ये आपण वी फॉलो द सिंटॅक्स. सो जेव्हा मी हे रन करतो, एंड ऑफ अ फॉर लूप एकदाच प्रिंट झाले. यात काही डाऊट? फर्स्ट सांगा, याच्यात काही डाऊट आहे का सांगा. आपण हे एक्झाम्पल नंबर्स कसे आले ते नंतर बघूयात. त्यामध्ये काही डाऊट? यस नो? सर म्हणजे फॉर यस सर, डाउट है स्टार्ट सर. होते आणि ही एंड ऑफ ओके, फॉर लूप हे ठीक आहे. पूर्ण डाऊट एक याचं पूर्ण आन्सर एक आहे असं म्हणायचं का सर तुम्हाला? नाही. म्हणजे लेट हे मी फक्त लेट लेट मी लेट फॉर्मॅलिटी. मी सॉर्ट दिस प्रोग्राम फॉर यू. लेट मी सॉर्ट दिस. लेट मी ब्रेक दिस इन टू पीसेस. सिंपल गोष्ट, जेव्हा आपल्याला कळालं नाही ना, तेव्हा प्रोग्राम अशा पद्धतीने करायचा. सो नाव आता मला सांगा, फॉर आय इन अ रेंज ऑफ, आता आय ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 1 2 3 4. म्हणजे 4 वेळा माझा, सॉरी 5 वेळा लूप होणार आहे माझा. येस.
आणि एका लूप मध्ये एका स्टेटमेंट मध्ये किती इकडे 3 प्रिंट स्टेटमेंट आहे. ऍग्री? माझा इथे बघा लूप किती येणार 5 टाइम्स. अँड प्रिंट स्टेटमेंट किती आहेत माझ्याकडे एका लूप मध्ये. इन अ वन लूप हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर. Statement. In a one loop, how many statements are there? 3. बरोबर आहे 3 statements. आता how these 3 statement for print 1, print 2, print 3 याला आपण कमेंट आउट करून टाकू. चलो, this is getting confused. This is my simple for loop. बरोबर आहे. Is this my simple for loop? आता क्लिअर आहे. In a one there are 5 loops. सो हे जे स्टेटमेंट आहे ते 5 वेळा प्रिंट होणार आहे प्रत्येक स्टेटमेंट. बरोबर आहे. तर मला सांगा याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर किती प्रिंट स्टेटमेंट रन होतील आपले टोटल. किती लाईन प्रिंट होतील. 15. एव्हरीवन क्लिअर अबाउट हाऊ 15. हे बघा आपल्याकडे 3 स्टेटमेंट आहेत म्हणजे एका लूप मध्ये आपण 3 स्टेटमेंट रन करणार. तसे आपल्याकडे 5 लूप आहेत म्हणजे 3 into 5 लूप्स that's it 15. करेक्ट आहे. येस सर. लेट मी रन दिस वन. आलं 15. हे कॅल्क्युलेट करा तुम्ही तर प्रिंट होईल 15 टाइम्स. ओके. सो नाव लेट्स क्लिअर दिस. इथपर्यंत क्लिअर आहे. तर आता व्हॅल्यू कशा येतात आता मी सांगतो. बघा एकच मिनिट. माझ्याकडे एक URL होती ती मी तुम्हाला दाखवतो. चलो ठीक आहे. फ्लो आहेत आपल्याला कळालंय. दॅट्स कम्प्लिटली फाईन. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो. ओके. मी हे not this one. एक मिनिट लेट मी. एकच मिनिट. हीच लिंक आहे आपली. माय बॅड. आता हे काय आहे कंपायलर एक्सप्लोरर आहे. तर ते आपल्याला काय करतं की कोड कसा एक्झिक्यूट होतो ते आपल्याला दाखवतं. तर मी इथे पायथॉन लँग्वेज सर्च करतो आणि मी इथे रन करतो. तर आता बघा. सॉरी माय बॅड. लेट मी शेअर माय कम्प्लीट स्क्रीन. माझी स्क्रीन दिसते. आता आपल्याकडे काय प्रिंट झालंय. फॉर प्रिंट I 1 + 2 15 प्रिंट झाले. आता मी इकडे गेलो. इथे मी काय केलं कंपायलर एक्सप्लोर मध्ये इथे मी पायथॉन सिलेक्ट केली आहे माझी लँग्वेज आणि इथे कोड टाकलाय. तर कोड टाकल्याच्या नंतर बघा माझ्याकडे काय येते. इथे बघा इथे तुम्हाला कम्प्लीट एक्सप्रेशन आलेलं आहे. ते थोडस अवघड आहे. आय नो दिस इज फॉर. पहिल्यांदा लोड नेम काय झालंय 0 पासून स्टार्ट झालंय. 0 पहिला कॉल झाला. दुसरा कॉल झाला. तिसरा कॉल झाला. चौथा कॉल झाला. बरोबर आहे. 3 प्रिंट स्टेटमेंट आहेत आपल्याकडे. पहिलं स्टेटमेंट आहे I + 3. दुसरं स्टेटमेंट आहे प्रिंट आणि तिसरं आहे I आणि हे जे आहे वरचं फॉर लूप आहे. हे जर नसेल कळत तर लिव्ह इट. आपण आपल्या याच्याकडे येऊयात. मी सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करतो एकदा. तर नाव टेल मी I ची व्हॅल्यू काय आहे
फर्स्ट 0 to 4 आहे. येस नो? येस Yes. सर. Yes. सपोज 0 घेतलं तर प्रिंट काय येईल इथे? 0 येईल. 0. 0. इथे हे जे प्रिंट स्टेटमेंट आहे 1 + 2 इथे आय आहे का? नाही. तर 3 माझं हे येणार. प्रिंट 3 कॉन्स्टंट राहणार आहे. येस सर. Yes. And next that is what is print I plus 3? That is 0 plus 3. 3. हे आलं माझं पहिला लूप. Yes. पहिला लूप आला. येस सर. हा येस. करेक्ट आहे. इथे माझा पहिला लूप आला. त्याच्यानंतर आहे दुसरा लूप. दुसऱ्या लूप मध्ये आय ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. प्रिंट 1 झालं. हे 1 + 2 3 सेम राहणार आहे. 1 + 3 किती येईल? 4. 4 आलं माझं. 1 3 4 सेकंड लूपचं. नेक्स्ट आय ची व्हॅल्यू 2 आहे. इथे 2 झालं. 3 प्रिंट झालं. 2 + 3 5. अगेन आय ची व्हॅल्यू 3 झाली. इथे आपल्याला 3 प्रिंट झाले. 3 + 3 6. अगेन आय ची व्हॅल्यू 4 झाली. इथे प्रिंट 3 झालं. आय + 3 7 झाली माझी व्हॅल्यू. आर वी क्लिअर नाव? Yes. इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. आता मी काय करतोय? मी फक्त प्रत्येक प्रिंट स्टेटमेंटच्या साइडला एंड देतोय. आता मला सांगा, this one and this one are same? येस सर. Yes. नाव हे स्टेटमेंट क्लिअर आहे आपलं फॉर लूप. Yes. ओके. आता आणखीन थोडस एक्सप्लेन करायचं झालं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे स्पेस आलाय याला मी म्हणतात सिंटॅक्स. फॉर लूपचा सिंटॅक्स आहे. तुम्ही ह्या फॉर लूपच्या खाली काही टाकाल हे प्रिंट होणार नाही. तुम्ही हे इकडे आतमध्ये टाका प्रत्येक वेळेस प्रिंट होईल. क्लिअर आहे? मी हे 2 स्पेस रिमूव्ह करतो. हे एकदाच प्रिंट होईल. आर वी क्लिअर नाव? येस सर. येस सर. येस. येस सर. ओके. तर आता एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. फॉर आय इन रेंज ऑफ 5 माय नेम इज युवराज अँड मी चलो ठीक आहे. हे रिमूव्ह करू. आता काय प्रिंट होईल कोणी सांगेल? सर माय नेम इज युवराज एवढंच प्रिंट होईल. ओके. किती वेळा प्रिंट होईल? सर एकदाच प्रिंट होईल. झाली ना गपलत. प्रतीक्षा किती वेळा प्रिंट होईल? 5 times. 5 टाइम्स प्रिंट होईल. करेक्ट आन्सर. आता जे एकदाच प्रिंट होईल बोललोय तो मी काय बोललो, डझंट मॅटर तुमचं आय ची व्हॅल्यू काय आहे. इट विल एक्झिक्यूट बॉडी ऑफ अ फॉर लूप. फॉर आय इन रेंज ऑफ 5 प्रिंट माय नेम इज युवराज. तर याच्यात फक्त हे प्रिंट माय नेम इज युवराज 5 वेळा प्रिंट होईल. आता डझंट मॅटर आय इज अवेलेबल ऑर नॉट. करेक्ट? Am I correct? येस सर. Doesn't matter if you are using I or not. Your body. This is my body. This is my body of a for loop. This is my body of a for loop. This is my body. So body will execute of the particular time. इथपर्यंत क्लिअर आहे? काही डाऊट? नो सर. नो? ठीक आहे. तर फॉर लूप सगळ्यांना क्लिअर आहे आता? याच्यात काही क्वेश्चन्स काही डाऊट? आपल्याला आणखीन एक स्टेप पुढे जायचंय. नाहीये सर. नाहीये? समाधान? नाही सर काही डाऊट नाही. नाहीये ना? ठीक आहे. तर आता आपण पुढे बघूया. आता मला सांगा फॉर आय इन रेंज ऑफ. आता मी काय घेतले रेंज मध्ये आपण स्टार्ट एंड आणि स्टेप साईज बघितलं होतं वरती त्या डेफिनेशन मध्ये. स्टार्ट स्टॉप स्टेप साईज. तर आता आपलं स्टेप साईज पिक्चर मध्ये येते. स्टेप साईज डिफॉल्ट्स टू 1 इफ नॉट प्रोव्हाइडेड. हे रेंज फंक्शन आहे. स्टार्ट स्टॉप आणि रेंज.
तर मला इथे सांगा, इथे स्टार्ट काय आहे? 10 आहे. स्टॉप काय आहे? सॉरी माय बॅड. स्टार्ट 0 आहे, स्टॉप काय आहे? 10 आहे आणि माझी स्टेप साईज काय आहे? 2 आहे. सो काय आउटपुट येईल? काय वाटते कोणाला? 0 नंतर 2 येईल मे बी. मे बी असू द्या, ठीक आहे. इफ यू आर नॉट कॉन्फिडंट अबाउट आन्सर, दॅट्स कम्प्लिटली फाईन. 0 येईल, 2 येईल, 5, 7 मे बी असं मला वाटतं. माहित नाही. ब्रेक Okay. होईल एक स्टेप 2 स्टेप. ठीक आहे. 50% आन्सर बरोबर, अप्रोच बरोबर आहे. समाधान, मृणाल, काय ऍड करायचंय? 0 येईल, 2 येईल, मग 4 येईल, 6 येईल, 8 येईल. ओके, ठीक आहे. एनीवन? सर आउटपुट सांगायचं का त्याचं? हा, आउटपुट विचारतो काय? सर जिओ म्हणजे 2-2चा गॅप येईल त्यामध्ये. 2-2चा गॅप येईल. ओके, मला सांगा, मी रन करतो. आता मला सांगा, कोणाला हे कळालं नाही. मी एक्सप्लेन तर करणारच आहे, बट आय जस्ट वॉन्ट टू अंडरस्टँड की कोणाला हे आन्सर कळालं नाही. हा, समाधान. सर मला नाही कळलं ऍक्च्युली हा, माझे ठीक आहे. स्टार्टिंगचे लेक्चर्स मी झालं होतं. कम्प्लिटली ऍग्री. तर तुम्हाला नाही कळलं, ठीक आहे. आणखीन? रामकिशन, मृणाल, इंद्रजीत, समजले सर. समजलं? ओके, मी एकदा रिपीट करतो का नाही कळालं. तर आता मला सांगा, इथे आपण जर 5 घेतलं, 0 to 5 घेतलं, तर याने काय केलं? 0 to 4 वेळेस रन केलं, बरोबर आहे? त्यात स्टेप साईज काय होती? आता काही चेंज होईल का आउटपुट आहे? नाही सर. नाही, सेम राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ स्टार्ट बाय डिफॉल्ट 0 ची आहे. ठीक आहे, आणखीन एक एक्झाम्पल देतो. आता काही चेंज होईल का? होईल सर. काय होईल? नाही होणार. नो सर. ओके, चेंज होईलचे 2 जण आहेत, नाही होणारचे 1 जण आहे. त्याचा चेंज नाही होणार का? कारण डिफॉल्ट आपण 0च्या नंतर 1 आहे. हा दोघांचा डिफरन्स 1 आहे, 1 आहे. दॅट इज माय स्टेप साईज. म्हणजे काय? आपण 1 पॉइंट झाल्यानंतर कुठल्या स्टेपने पुढे जातो, दॅट इज माय स्टेप साईज. बरोबर आहे इंद्रजीत? येस सर. सो नाव आता इथे मी काय करतोय, मी इथे स्टेप साईज 2 घेतोय. तर माझ्याकडे काय आलंय? माझं बाय डिफॉल्ट आउटपुट काय आहे विदाउट स्टेप साईज? 0, 1, 2, 3, 4 आहे, बरोबर आहे? 0 is my first step, then next step is my 1, next step is 2, next step is 3, next is 4, next is 5, 6, 7, 8, right? Here my step size is 1. Now आपण पायऱ्या चढल्यात कधीतरी लहानपणी? बिफोर दॅट आपण पायऱ्या चढल्यात लहानपणी, स्टेअर केस, येस सर. बरोबर आहे? कधी कधी आपण ट्राय करतो की एक पायरी सोडून पुढे जायचा. आय होप एव्हरीवन ट्राईड. ट्राय केलंय लहानपणी? किंवा लहान मुलं बघत असाल तर ते ट्राय करतात की नाही मी एक पायरी सोडून पुढे जातो? हो सर. गाईज तसंच आहे स्टेप्स मध्ये. आपल्याकडे बाय डिफॉल्ट स्टेप्स आहेत 10 स्टेप्स आहेत आपल्याकडे, 0 to 9. तर आता आपण काय करतोय, एक स्टेप मिस करतोय. मी जे इथे 0,2 दिलं, थांबा मी याला आणखीन एक याच्यात प्रिंट करतो. आता मी जर हे दिले 2 दिले, तर बघा या दोघांचं आउटपुट कम्पेअर करून बघा. ह्याच्यातली एक एक स्टेप मिसिंग आहे आतमधले, करेक्ट? Yes. आता तुम्ही म्हणाल की सर इथे 8च्या तिथेच काउंट थांबलं. आता 8च्या नंतर जेव्हा याला नेक्स्ट स्टेपला जायचंय, तर 10 स्टेप आहे का आपल्याकडे? नाही. नाही, त्याच्यामुळे तो 8 पर्यंत येऊन थांबलाय. आर वी क्लिअर नाव?
Yes. एव्हरीवन? Yes. समाधान? मृणाल? येस सर. समाधान? येस ठीक सर. आहे. तर मला आता सांगा समाधान, याचा आन्सर काय येईल? अगेन मी ट्विस्ट टाकलाय. इन्स्टेड ऑफ आय यूज द डेटा. जर ज्याला कोणाला आन्सर माहित असेल मला पर्सनली पिंग करा. हे आपलं शेवटचं एक्झाम्पल असेल आजचं. हा समाधान, आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम यू. नॉट शुअर सर, बिकॉज डेटाचं फंक्शन मला ऍक्च्युली नाही माहिती. ठीक आहे. डेटा इज नॉट अ फंक्शन, डेटा इज अ व्हेरिएबल. ठीक ठीक आहे, आता येईल आन्सर. समाधान? ओके. ओके, यशस्वी, राईट आन्सर. ओके, देन मृणाल ऑल्सो राईट आन्सर. Ramkishan also has a correct answer. Okay, then this one is Sonali. Sonali, बहुतेक तुम्ही चुकीचं आन्सर दिलंय. नाही, that's a wrong answer. ओके, मला सांगा समाधान, हे रेंज कळाली का तुम्हाला? समाधान? हॅलो. येस सर. ही सर रेंज 30 कळाली? पर्यंत 30 पर्यंत हे डिस्प्ले होईल की 10 पर्यंत होईल? कारण याचा गॅप तर मला समजलं की 5-5चा गॅप होईल. 0-5 बट टिल 30 पर्यंत जाईल की 10च्या आत 9 म्हणजे का 10च्या आतमध्ये काय आहे? ठीक आहे, इथं 30 पर्यंत रेंज आहे, तर 5-5चा गॅप तर होईल एवढं काय आहे, म्हणजे 10 कुठून आलं मला सांगा? ते तुम्ही अर्लियर तुम्ही जी रेंज घेतली होती ना 0 to 10. एक मिनिट. अर्लियर नाही, अर्लियर इथे जस्ट फोकस ऑन दिस वन. बघ, अर्लियर मी 10 घेतली म्हणजे ते 10च कंटिन्यू राहणार आहे का थ्रू आउट द फॉर लूप? तुमच्या आयुष्यभर तुम्ही 10च रेंज मध्ये खेळणार का? ओके, तर याच्यामध्ये सर मला आउटपुट जे कळलं मी सांगतो तुम्हाला. सांगा. 0-5 अप टू 25 पर्यंत ते डिस्प्ले करेल इन बरोबर आहे. प्रत्येक कॉलम बरोबर आहे. कॉलम 1 by 1 रो मध्ये. हा, बरोबर आहे. कम्प्लिटली अग्री. एक लाईन बाय लाईन कॉल 0-5 to 10. तर नाव आता मला सांगा, आता काय येईल? So as it is output येईल. समाधान? ऍज इट इज डेटा म्हणजे असं सेम जे प्रिंट डेटा मध्ये तुम्ही डिफाईन केले 0-35 ऍज इट इज सेम नंबर. ओके, डेटा मध्ये ऍज इट इज येईल. काही होईल? काय चेंज आहे याच्यात? काय यात काही चेंज आहे? यस सर, चेंज. काय चेंज होईल? नहीं, सेम आएगा तो डेटा. सेम आएगा. लेट मी ट्राय दिस. ठीक आहे, विल ट्राय विथ ना. काय होईल?
Any change? Yes, no? नो सर. No, sir. No? Right? Indrajit, any change? No? ओके, काय टाकू? तुम्ही सांगा, मी काय टाकू व्हेरिएबल नेम ज्याने हे चेंज होईल? असं काही आहे ज्याने हे चेंज होईल? ओके, तर आता मी सांगतो हे 3 नाव मी का घेतले, डिफरंट डिफरंट मल्टिपल नेम्स का घेतलेत. एक सिंपल गोष्ट आहे. You need to identify what is variable, what is operation and what is value. काय बोललो मी? 3 गोष्टी कुठल्या बोललो? Variable operator. What is variable, what is operation and what is values. We never ever change the variables. We always perform operations on values. इथे ऑपरेशन काय? फॉर लूप आहे आणि प्रिंट आहे. दिस इज माय ऑपरेशन. म्हणजे व्हॅल्यूज काय आहेत? दिस इज द रेंज इज माय व्हॅल्यूज. अँड इंद्रा, डेटा, मृणाल, आय, जे, के, एल, एम जे काही टाकायचे तुम्ही टाका. दिस इज माय व्हेरिएबल. आर वी क्लिअर अबाउट इट? Yes. Yes, sir. बरोबर आहे. From now onwards, identify these 3 things. What is variable, what is operation and what is values. आताचं आउटपुट कधी चेंज होईल? जेव्हा वन अँड ओनली वेन आय चेंज द व्हॅल्यूज. बरोबर आहे? आय करेक्ट? तर मला एक लास्ट क्वेश्चन विचारायचा आहे. इथे मी 3 केले तर इथे 30 प्रिंट होईल का नाही होईल? मला बस एवढं सांगा. लास्ट क्वेश्चन अँड वी विल एंड दिस टॉपिक. म्हणजे आजचं लेक्चर एंड करूया. होईल सर. नाही होणार सर. ओके, ठीक आहे. मला आता 29 होणारे पर्यंत. होईल सोनाली बोलली. आणखी कोणी? ओके, 29 पर्यंत कोण कोण आहे? समाधान, Yes, sir. निशांत, आणखीन यशस्वी, काय म्हणता तुम्ही? प्रतीक्षा सर 27 पर्यंत होईल. सर 27 येईल. नाही, माझा क्वेश्चन होता की 30 प्रिंट होणार का नाही होणार? नाही होणार. नाही होणार. नाही होणार. सोनाली, सगळेजण म्हणतात नाही होणार, नेक्स्ट म्हणतात होणार आहे. 0-3-30 वरच दिले ना म्हणून इतकं काय झालं. हा बोला सोनाली. तर नाही होणार. नाही होणार का? नाही होणार सगळे म्हणतात म्हणून नाही होणार का? नाही होणार. हा, मग त्याचं रिझन काय आहे का? तुम्ही जस्ट गो विथ द फ्लो चालतायत? चला सगळे जणांनी केले तर आपण पण हो म्हणूया. नो, 3 स्टेपचा गॅप राहील. 0 झाल्यानंतर 3 येईल, नंतर परत 3 स्टेपचा गॅप असं येईल. 27 पर्यंत येईल. बरोबर आहे. 27 नंतर 30 आहे आपल्या ह्याच्यात. पण 30 प्रिंट नाही होणार. 27 पर्यंत स्टॉप होईल. का नाही प्रिंट होण्याचा टेक्निकल आन्सर विचारतो मी. एंड -1 होईल. 30 - 1. करेक्ट. बिकॉज आवर रेंज इज नॉट द टिल 30. आवर रेंज इज फ्रॉम 0 to 29. दॅट्स द करेक्ट आन्सर. दिस इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग. यापुढे असेच टेक्निकल आन्सर द्यायला स्टार्ट करा. आतापर्यंत आपण काय केलं? मराठीमध्ये बोलतो असं समज, जे आपल्याला समजलं ते सांगत होतो, ऍग्री. बट जसं स्टार्टिंग झाली बघा समाधान का निशांत पासून, तुम्ही सांगितलेलं आन्सर बरोबर होतं, बट इट वॉज नॉट टेक्निकली करेक्टेड. ओके, तुम्ही आज रेकॉर्डिंग इथे स्टॉप करूयात. उद्या एक काम करा, तुमच्यासाठी होमवर्क देतो. हे एक्झाम्पल ट्राय करा, होतंय का पॉसिबल, आणि एक्सप्लेन जर करता आलं तर वेल अँड गुड. आणि नाही तर एक होमवर्क आहे तुमच्यासाठी. फॉर लूप साठी डिफरंट रेंज आणि स्टेप साइज ट्राय करायचे. काय करायचे? दिस इज फॉर हे होमवर्क. यू हॅव टू यूज फॉर लूप ऑन अ डिफरंट रेंज अँड डिफरंट स्टेप साइज. आर वी क्लिअर? Yes, no? Yes.
काय करायचं तुम्हाला माहिती आहे, डिफरंट रेंज आणि डिफरंट स्टेप सर्च करायचे. आणि हे एक्झाम्पल जमलं तर बघा, नाही तर उद्या आपण बघूयात. चालेल.